नमस्कार. भारतीय परंपरेत पानं म्हणजे फक्त वनस्पतीच नाहीत, तर औषधं आहेत, संस्कार आहेत आणि श्रद्धेचं सुद्धा प्रतीक आहेत. आज आपण पाहणार आहोत 4 अशी पानं: तुळस, कडुनिंब, नागवेल आणि कडीपत्ता. या अशा औषधी वनस्पती आहेत ज्यांचे गुणधर्म आयुर्वेदानं शोधून सिद्ध करून आपल्यासाठी लिहून ठेवलेत. विचार करा की फक्त पानं म्हणजे किती साधा भाग आहे एखाद्या वनस्पतीचा, पण तो आपल्यासाठी इतका उपयोगी आहे. जर त्याचा आपण जाणीवपूर्वक योग्य वापर केला तर आरोग्यासाठी खूप फायदा होतो अनेक पानांचा. आणि याची जाणीव असल्यामुळेच आपल्या संस्कृतीमध्ये याची खूप सुंदर गुंफण केलेली आहे. जर रोज या 4 पानांचा वापर आपण आपल्या आहारात केला तर आरोग्याला काय काय फायदे होणार आहेत, ते कसं सेवन करायचं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ज्ञ, आणि या चॅनलद्वारे अधिकाधिक जणांना स्वस्थ राहण्याची प्रेरणा देणं हे उद्दिष्ट. कारण आयुर्वेदाचं आणि आपल्या चॅनलचं सुद्धा स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हेच महत्वाचं प्रयोजन आहे. तुम्हा सगळ्यांना व्हिडिओ आवडतात, उपयोगी वाटतात, याची पावती दररोज लाखो प्रेक्षक देत असतात. त्यासाठी मनपूर्वक कृतज्ञता आणि धन्यवाद. चला बघूया आता ही 4 जी पानं आहेत ती आपल्या आरोग्यासाठी कसा चमत्कार घडवू शकतात. त्यातलं पहिलं पान आहे तुळस. तुळस आपल्या घराघरात माता मानली जाते. अंगणात तुळशीचं रोप असणं हे फक्त धार्मिकच नाही तर आरोग्यासाठी उत्तम आहे. तुळशीचं पूजन करणं, कार्तिक महिन्यात तुळशी विवाह हे तिच्या पवित्रतेचं आपल्या संस्कृतीमधलं प्रतीक आहे. संस्कृतमध्ये हिला सूरसा असं खूप छान नाव आहे. शिवाय तिला कृष्णा म्हणतात हे आपल्याला माहितीच आहे. कृष्ण प्रिया आहे ही. त्याशिवाय अपेत राक्षसी गौरी, भूतग्नी देवदुंदुभी. भूत म्हणजे काय तर काहीतरी पीडादायक गोष्ट ज्याचं ओरिजिन किंवा स्वरूप आपल्याला माहित नसतं. मग आत्ताच्या काळात त्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो, व्हायरस म्हणतो, इत्यादी इत्यादी. म्हणून त्याला भूतग्नी नाव दिलंय, म्हणजे ती जंतुनाशक आहे किंवा पीडानाशक आहे. आणि देवदुंदुभी म्हटलंय तिला, म्हणजे पवित्रतेचं प्रतीक आहे. सकारात्मक वातावरण तयार करणारी आहे. किती छान नावं दिली आहेत बघा संस्कृतमध्ये. नावावरूनच आपल्याला बऱ्याच औषधांचे गुणधर्म कळतात. फक्त त्यासाठी संस्कृत भाषा शिकली पाहिजे, वाचली पाहिजे आणि टिकली पाहिजे, हे सुद्धा महत्वाचं. आता या तुळशीच्या पानांचा रस असतो तो कसा आहे तर तिक्त आणि कटू आहे. गुण कसे तर लघु आणि वृक्ष आहे. स्वभाव उष्ण आहे. म्हणून तुळस कफ पित्त शामक आहे. वृक्ष गुणामुळे कफ कमी करते आणि उष्ण असल्यामुळे शरीरातला जडपणा, श्वसनातले अडथळे कमी करते. किंचित तिखट असल्यामुळे आमपचन करते, अग्निदीपन करते. म्हणून सर्दी, खोकला, दमा, मानसिक तणाव, अजीर्ण या सगळ्यामध्ये तुळशीचा उपयोग होतो. शिवाय आणखी सुद्धा काही गुण सांगितलेत बरं का तुळशीचे. दीपनी, कुष्ठ, कृच्छ्र, अस्त्र पार्श्व, रुक, कफ वातजित. म्हणजे अग्निदीपन करणारी, सगळे त्वचा रोग नाहीसे करणारी, मूत्र रोगांमध्ये उपयोगी आणि कफ वाताचा नाश करणारी आहे. RCT मध्ये असं आढळलं की तुळशीच्या अर्कामुळे ताण कमी होतो आणि झोप सुधारते. तुळशीमध्ये युजेनॉल आहे, रोजमरिनिक ऍसिड आहे. ते इन्फ्लमेशन कमी करतात आणि अँटीऑक्सिडंट म्हणून पेशीचं रक्षण सुद्धा करतात. या तुळशीचा रस रोज 10 ते 12 ml आपण घेऊ शकतो किंवा तुळशीची 10-12 पानं धुवून स्वच्छ चावून खाऊ शकतो. तुळशीच्या बिया सुद्धा उपयोगी असतातच, पण आज आपण पाहणार आहोत पानांचीच माहिती. आता याच मालिकेतलं पुढचं पान दुसरं ते आहे कडुनिंब. वसंत ऋतूत गुढीपाडव्याला पूजेचा मान मिळतो या साध्याशा कुठेही उगवणाऱ्या झाडाच्या पानांना. निंबपत्रम स्मृतम नेत्र्यम कृमिवित पित्त विष प्रणुत वातलम कटुपाकंच सर्वारोचक कुष्ठनुत. नेत्र म्हणजे डोळ्यांसाठी अतिशय हितकर, जंतू आणि कृमीनाशक आहे, विषनाशक आहे. विष म्हणजे काय तर टॉक्झिन्स किंवा आपल्या शरीराला घातक असलेले पदार्थ. सध्या आपल्या आहारात नकळत आपल्या जाणारे फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइड्स यांचे सूक्ष्म अंश म्हणजे काय तर विषच आहे ना. शिवाय हे पित्तनाशक आहे. आयुर्वेदामध्ये बऱ्याच पित्तनाशक मेडिसिन्स मध्ये कडुनिंबाचा वापर केला जातो. आणि तुमचाही अनुभव असेल, ज्यांना वारंवार पित्त होतं त्यांनी उपाशीपोटी कडुनिंबाची कोवळी 10-12 पानं चावून खाल्ली किंवा त्याचा थोडासा रस घेतला तर पित्ताचा निचरा होतो. पित्तासाठी तुम्ही जेव्हा वारंवार अँटासिड घेता ना तेव्हा तात्पुरतच बरं वाटतं, पण त्याचे दुष्परिणाम होत असतात. पेशंट अगदी वैतागून जातात. त्यासाठी हा छान, सोपा आणि बिनखर्चिक उपाय आहे. सकाळी थोडी कडुनिंबाची पानं आणि धणे, गुळ अशी खाण्याची आपली पद्धत आहेच, पण ती फक्त गुढीपाडव्यालाच आठवते. त्याऐवजी रोज तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता तर पित्त विरेचन होतं, म्हणजे पित्त जमाच होत नाही.
अँटेसिड सारखं त्याला दाबून टाकण्याची गरज पडत नाही, तर ते काढून टाकलं जातं. आणि हीच खरी योग्य चिकित्सा आहे. याला म्हणतात शोधन किंवा शुद्धी. आयुर्वेदामध्ये दमन नाहीये, म्हणजे कुठलाही दोष सप्रेस करून टाकणं योग्य नाही, तर शमन किंवा शोधन अपेक्षित असतं. म्हणून हे पित्त शोधन करणारं औषध आहे. पुढच्या ओळीत मात्र सांगितलंय बरं का की याचा अतिरेक करू नका, कारण हे थोडं वातवर्धक आहे. म्हणून ज्यांना खूप कोरडेपणा आहे, वाताचा त्रास आहे, त्यांनी फक्त वसंत ऋतूत जेव्हा कफ आहे किंवा चिकटपणा आहे तेव्हाच कडुनिंबाची पानं खावी. पुढे सांगितलंय सर्वारोचक, म्हणजे सगळ्या प्रकारच्या अरुचीचा नाश करणारा. अरुची म्हणजे काय, तर तोंडाला चव नसते तेव्हा, अर्थात पचन बिघडलेलं असतं किंवा बारीक ताप असतो तेव्हाच तोंडाची चव जाते, अशा वेळी कडुनिंबाचा फायदा होतो. पचन संस्थेतला किंवा ओरल कॅव्हिटी मधला कफ, जंतू संसर्ग कमी करण्याचं काम कडुनिंब करतो. पुढे म्हणलंय कुष्ठनाशक, म्हणजे सगळे त्वचारोग. म्हणून गोवर, कांजिण्या, सोरायसिस कुठल्याही त्वचारोगांमध्ये किंवा कोंडा, नायटा, खाज अशा प्रकारांमध्ये कडुनिंबाची पानं पाण्यात उकळून त्यानं आंघोळ करण्याची आपली पद्धत आहे. आणि सध्या मात्र आपण ही विसरत चाललो आहोत. किती साधं झाड आहे, कुठेही उगवतं. अगदी प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत तुम्हाला हे झाड सहज मिळेल. मग ही किती सोपी पद्धत आहे त्वचारोगांसाठी. यामध्ये ना सूक्ष्म प्रमाणात सल्फर किंवा गंधक असतो, त्यामुळे त्वचारोगांसाठी हे फार उपयोगी आहे. शिवाय मुळव्यात किंवा जखमा किंवा गाठींवर या पानांचं पोटीस बांधलं तर त्यानं सुद्धा फायदा होतो. यकृतासाठी सुद्धा अतिशय उत्तम औषध आहे कडुनिंब. फॅटी लिव्हर किंवा काविळीमध्ये कडुनिंबाचा रस घेतल्यानं फायदा होतो. डिलिव्हरी झाल्यानंतर नवीन आईला पहिल्या दिवसापासून कडुनिंबाची चटणी किंवा कोवळ्या पानांचा रस जर नियमितपणे दिला तर गर्भाशय शुद्धी होते, भूक चांगली लागते, इन्फेक्शन होत नाही, ताप येत नाही आणि आरोग्याचे सगळे फायदे त्या नवजात बाळाला सुद्धा, आईला सुद्धा मिळतात. या झाडाविषयी किती माहिती दिली तरी कमी. अगदी कल्पवृक्ष आहे कडुनिंब म्हणजे. पण आज आपण फक्त पानांचा विचार करतो. तसं तर कडुनिंबाची साल आणि फळांचा सुद्धा औषधी उपयोग असतोच. आता आधुनिक संशोधनामध्ये टाईप 2 डायबेटीस मध्ये कडुनिंबाच्या अर्कानं HbA1c आणि ब्लड शुगर कमी झाल्याचं क्लिनिकल ट्रायल मध्ये सिद्ध झालंय. निंबामध्ये आझारडिक्टिन आणि निंबिडिन हे घटक अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट आणि इन्फ्लमेशन कमी करणारे सिद्ध झालेले. आता आपलं पान नंबर 3, नागवेलीचं पान. पूजा, व्रत, सण समारंभात नागवेलीचं पान हवंच. प्रसाद किंवा मंगल कार्यात हे पान हवं. कुठलंही शुभ कार्य आपल्या या पानाशिवाय अपूर्ण आहे, इतका तो आपल्या सवयीचा भाग झालाय. पण असं का बरं असेल याविषयी विचार करायला हवा. खरं तर आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून ही सगळी संस्कृती म्हणा, परंपरा म्हणा, हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत किंवा आपल्या पूर्वजांनी बनवलेत. तांबूलम विशदम रुच्यम तीक्ष्णोष्णम तुवरम सरम वश्यम तिक्तम कटुक्षारम रक्तपित्तकरम लघु बल्यम श्लेष्मास्य दौर्गंध्यम मलवातश्रमापहम. म्हणजे हे विड्याचं पान आहे, ते उत्तम दीपन पाचन करणार आहे. म्हणून तांबूल खाण्याची आपली पद्धत फार शास्त्रीय आहे. जेवणातले कार्बोहायड्रेट्स किंवा जड पदार्थ आहेत किंवा जी शुगर आहे ती ब्रेक करून त्याचं ऍब्सॉर्प्शन करण्यासाठी यातले जे कार्यकारी घटक आहेत ते मदत करतात. म्हणून जेवणानंतर डेझर्ट नको तर तांबूल खा. यामध्ये डायोस्टिस नावाचं ऍक्टिव्ह प्रिन्सिपल असतं, त्यामुळे हे स्टार्च किंवा पिष्टमय पदार्थ ब्रेकडाऊन करून पचवण्यासाठी मदत करते. पण हे पान उष्ण आहे म्हणून जेवणानंतरच खायला हवं. उपाशीपोटी खाल्लं तर पित्त होईल, म्हणून त्याचा नियम आहे की जेवणानंतर एक विडा खावा, त्याचा अतिरेक करू नये. शिवाय हे पान कफनाशक आहे, म्हणून जेव्हा सर्दी, खोकला, कफ, दमा असे विकार वारंवार होतात तेव्हा तुळशीचा काढा करून त्यात एक नागवेलीचं सुद्धा पान टाकलं तर कफ लवकर कमी होतो. खूप लहान मुलांना कफ होतो तेव्हा हा काढा आपण देऊ शकतो किंवा नागवेलीच्या पानाचा रस आणि मध याचं चाटण देऊ शकतो. अगदीच लहान बाळ असेल तर पानाला थोडं एरंडेल तेल लावून गरम करून ते छातीवर बांधावं, त्यामुळे जुनाट खोकला किंवा कफ निघून जातो. याला स्वर्य म्हटलंय. स्वर म्हणजे काय, तर आवाज मधुर करण्यासाठी उपयोगी आहे. कारण जेव्हा कफ होतो किंवा वात वाढतो तेव्हा आवाज घोगरा होतो, जड होतो. आवाज साफ करण्यासाठी याचा फायदा होतो. म्हणून अनेक गायक बघा पूर्वी विडा खायचे, त्याचं कारण हेच आहे. याला श्रमनाशक म्हटलंय, म्हणजे थकवा दूर करणार आहे. म्हणून पान सुपारी देण्याची पद्धत आहे आपल्याकडे. पण ज्यांना वारंवार पित्तविकार, रक्तविकार होतात, चक्कर येते, डोळ्यांचे विकार आहेत, त्यांच्यासाठी पान निषिद्ध आहे. त्यांनी कधीतरी सणासुदीला किंवा खूप गोड जेवण झाल्यानंतर पान कधीतरी खाल्लं तर चालेल. पण ज्यांना वारंवार कफ होतो,
पचन मंद आहे अशा व्यक्तींनी रोज एक विडा खाल्ला तर त्याचा फायदा होतो. उन्हाळ्यात खूप ग्रीष्म म्हणजे कडक उन्हाळा असताना मे मध्ये किंवा ऑक्टोबर मध्ये सगळ्यांनीच विड्याचं सेवन जरा जपून करायचं आहे. आधुनिक संशोधनामध्ये पानातलं एक द्रव्य आहे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल, ते पोटाच्या श्लेष्मल स्तराचं संरक्षण करतं. हे गॅस्ट्रिक अल्सर सुद्धा जर योग्य पद्धतीने घेतलं तर कमी होतात असं दिसून आलेलं आहे. आता आपलं पुढचं पान नंबर 4, कढीपत्ता, सगळ्यांच्या परिचयाचा. कारण भारतीय स्वयंपाकच कढीपत्त्याशिवाय अपुरा वाटतो. दक्षिण भारतात तर कढीपत्ता म्हणजे देवांच्या नैवेद्यातला घटक आहे. तिथे हजारो वर्षांपासून मसाल्याच्या पदार्थांबरोबर स्वयंपाकामध्येच कढीपत्त्याचा वापर होत आलेला आहे. याचा रस कसा आहे तर किंचित तिखट आहे आणि तुरट आहे, थोडासा मधुर आहे. हा लघु आहे, पचायला हलका आहे. तिक्त म्हणजे कडू असल्यामुळे हा रक्तशुद्धी करतो, डोळे, केस, त्वचा यांना पोषण देतो आणि अग्निदीपन करतो. आयुर्वेदानुसार हा ग्रहणीचा दोष आहे त्याचा नाश करणारा म्हणजे पाचन सुधारणारा आहे. आधुनिक संशोधनानुसार काही अल्कलॉइड्स आहेत कढीपत्त्यातले, ते लिव्हरचं संरक्षण करतात. एका अभ्यासात ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा कढीपत्त्यानंतर सेवन केल्यानंतर कमी झालेलं आढळलं. बरेचदा आपण स्वयंपाकात कढीपत्ता वापरतोच, पण तो फक्त सुगंधासाठी किंवा चवीसाठी वापरतो आणि जेवताना काढून टाकतो. त्याऐवजी माझा सल्ला असतो की कढीपत्त्याची पावडर करून ती स्वयंपाकात वापरा किंवा कढीपत्त्याची चटणी नियमित आहारात घ्या. केसांसाठी, डोळ्यांसाठी फारच छान सुपरफूड आहे ही चटणी म्हणजे. आणि कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवर आपण पूर्वी पाहिलेली आहेच. तुम्हाला पुन्हा ही रेसिपी पाहिजे का तर तसं कमेंट्स मध्ये लिहा, आपण पुन्हा या संदर्भातला एक सविस्तर व्हिडिओ नक्की बनवूया. तर ही झाली आपली अगदी अमूल्य अशी 4 पानं. निसर्गानं दिलेलं वरदान आहे. तुळस, कडुनिंब, कढीपत्ता आणि नागवेलीचं पान. आता तुमच्या आहारात यापैकी कोणतं पान नियमितपणे असतं ते कमेंट्स मध्ये नक्की लिहा. आपल्या संस्कृतीनं दिलेलं स्थान, आयुर्वेदानं सांगितलेले गुणधर्म आणि मॉडर्न रिसर्चनं प्रूव्ह केलेले त्याचे रिझल्ट्स, या तिन्ही पातळ्यांवर ही 4 पानं अगदी अद्भुत आहेत. रोज थोड्या प्रमाणात यांचा आहारात समावेश केला तर आरोग्य आणि ऊर्जा दोन्ही मिळते. मला खात्री आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल, सगळ्यांना उपयोगी सुद्धा पडेल, कारण त्यातून नवीन काहीतरी माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी मला आशा आहे. तुमच्या कमेंट्स म्हणजे आपल्या संवादाचा मार्ग आहे, म्हणून कमेंट्समध्ये तुमचे विचार नक्की लिहा. कारण माझी टीम आणि मी हे तुमचे विचार वाचण्यासाठी सुद्धा उत्सुक असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.